So, good morning, everyone. Today we will learn about imperative sentences. Okay. एक PDF मी सेंड केले आहे तुम्हाला अशी इंग्लिशची त्या पुस्तकाचे व्हॉट्सअप ग्रुपवर. तिथून 13 पेज नंबरवर जा. तिथे तुम्हाला imperative sentences दिसतील. ओके. imperative sentence म्हणजे काय? हा महत्वाचा भाग आहे. imperative sentences. आता मग बघा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे एक वाक्याचा प्रकार आहे. ओके. वाक्याचे 4 प्रकार असतात. असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ओके. याच्याच पैकी हे जे 4 प्रकार आहेत त्याच्यापैकी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे वाक्याचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये वर्ब स्टार्टिंगला येत असतो आणि शेवटीला फुल स्टॉप असतो. याच्या म्हणजे सुरुवात कशाने होते? याच्या वर्बने. असर्टिव्ह सेंटेन्स कसा असतो? असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात होत असते सब्जेक्टने आणि शेवट होत असतो फुल स्टॉपने. एक्झाम्पल, I can play. सुरुवात कशाने झाली? सब्जेक्टने. शेवट कशाने झाली? फुल स्टॉपने. I am playing. I am playing. ओके. I am playing या वाक्यामध्ये सुरुवात कशाने झाली? I ने. शेवट कशाने झाली? फुल स्टॉपने. या सर्व वाक्यांमध्ये तुम्ही बघू शकता की काय होत आहे की हे जे सूत्र आहे याचं फॉर्म्युला जो आहे त्याला फॉलो करत आहे. तसंच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये वर्बने सुरुवात होत असते. मग असे खूप वाक्य आहेत, हो की नाही, जे की तुम्हाला स्क्रीन पीडीएफ मध्ये दिसत असतील. त्या पीडीएफ मध्ये तुम्ही बघला तर सगळ्यात पहिलं दिलेलं आहे मराठीतून वाक्याचा अर्थ, त्यानंतर उच्चार आणि नंतर इंग्रजीतून स्पेलिंग. ओके. त्या पुस्तकामध्ये उच्चार देतच नसतात, इथं दिलेलं आहे. म्हणून तुम्ही ह्या त्या उच्चाराकडे बघायचं, कारण कधी कधी काय होतं आपल्याला कसा उच्चार करायचा ते माहितच नसतात. आपण आपल्या मनानं इन्व्हेंट करत असतात. आपल्या इथं सायंटिस्ट बनायचं नाही, चिंता करू नका. डायरेक्ट पाठ करून टाकायचे. ओके. असं दररोज आहे ना 10-10, 20-20 याच्यातून शब्द पाठ करायचे आपल्याला. आता आज तुम्ही माझ्यासोबत आहे ना म्हणायला लागा बरं. पहिला काय आहे? आत्या. तर आत्याला काय म्हणतात? टाईप करा बरं व्हॉट्सअपला. तिथं काय दिसत आहे ते बघून. ओके. म्हणा नाही, काय करत नाही. तिथं काय दिसत आहे? आत्या. आत्या काय आहे? बघून सांगा काय आहे? आत्या कम इन. जे पीडीएफ सेंड केलं त्याच्यावर 13 पेज नंबरवर जा. ओके. व्हॉट्सअपवर आहे तो पीडीएफ, तिथून तुम्हाला ते मिळून जातील. ठीक आहे. आत्या कम इन. मग नंतर दुसरा शब्द काय आहे? हे घ्या. ओके. हे घ्या. टेक इट. ओके. हे घ्या, टेक इट. तेच म्हणलं मी, स्क्रीन अशी अर्धवट कस का राहत आहे? ओके. आता बरोबर आले बघा पूर्ण स्क्रीन. ओके नाही? त्याच्यानंतर मग तिकडे जा. काय आहे? तिकडे जा. स्पेलिंग बघून टाईप करा, चुकीची नाही. तिकडे जा. गो देअर. कळालं? आता हे टाईप केले तुम्ही. याच्यामध्ये तुम्ही बघा की असे याच्यात खूप शब्द दिलेले आहेत. मग ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कसे असतात माहितीये का? हे बदलत राहतात. पहिला शब्द होता आत्या, म्हणजे कमी. याला आपण जरासा बदल केला ना याचा पूर्ण अर्थ बदलू शकतो. ठीक आहे. कसं? तर आपण लावायचं डू.
काय लावायचं? डू. वाक्य बनते डू कम इन. ओके, मग याचा अर्थ काय होतो? आत याच. काय म्हणतो? आत याच. मग तुम्हाला जर म्हणायचं असेल की हे घ्याच, कसं म्हणाल? हे घ्याच म्हणायचं असेल तर कसं म्हणाल तुम्ही? डू टेक इट. काय म्हणायचं? डू टेक इट. पहिलं DO डू टाईप करायचं, त्यानंतर टेक इट. हे म्हणेल हे घ्या. त्याच्यानंतर मग मला सांगा बरं तुम्ही, जर तुम्हाला म्हणायचंय तिकडे जाच, तिकडे जा नाही, तिकडे जाच, च लावलं वाक्याला, तिकडे जाच, काय बनेल वाक्य? इंग्रजीतून सांगा बरं. तिकडे जाच. करेक्ट. डू टेक इट. ओके, काय बनणार? डू गो देअर, डू टेक इट. ओके, तिकडे जाच, डू गो देअर. करेक्ट. आता तुम्ही डू टेक इट बरोबर टाईप करत आहात, डू गो देअर का? तुम्हाला कळालं आता स्टार्टिंगला डू यूज करायचा. मग हे वाक्य आता आपले बनलेले आहेत. असेच आपण अनेक वाक्य बनवू शकत असता. जितके तुम्हाला ते PDF मध्ये वाक्य दिले, त्या पूर्ण वाक्याचे तुम्ही असे रूपांतर करू शकता. मग आता आपल्याला कशाला बघायचं माहिती आहे का? एकदा हे वाक्य म्हणायचे, ठीक आहे? तर मग माझ्यासोबत तुम्ही सर्वांनी वाक्य म्हणायला लागा. ओके, here it is. Let's add one another window to it. Okay, no. एक सेकंड थांबा. दिसत नाही वाटते इथं. वेल, दिसणारच नसेल तर कट करून टाकू, हो की नाही? तुम्हाला मी PDF तसंही सेंड केलेलंच आहे, तिथून PDF दाखवता येणार नाही वाटते. तर मग डायरेक्ट तुम्ही वाचायला लागा. ओके, PDF ला ओपन करा आणि मी म्हणतो तसे वाचायला लागा. ठीक आहे? म्हणा, आत या, कम इन, हे घ्या, टेक इट, तिकडे जा, गो देअर, बसा, बी सीटेड, तयार व्हा, गेट रेडी, पुस्तक काढा, टेक आउट द बुक, पुस्तक उघडा, ओपन द बुक, मोठ्याने वाचा, रीड लाऊडली, खिडकी बंद करा, क्लोज द विंडो, कडी लावा, लॅच द डोर. कळालं? आता आपण है ना डू चा यूज करू. ठीक आहे? चाबी द्याच, डू गिव्ह द की, परत याच, डू कम बॅक, त्याला विचाराच, डू आस्क हिम, उठाच, डू गेट अप, त्यांना बोलवाच, डू कॉल देम, शांत बसाच, कीप क्वाइट, डू कीप क्वाइट, इथून जाच, डू गेट लॉस्ट, खाली उतराच, डू गेट डाऊन, बाहेर जाच, डू गेट आउट, टीव्ही चालू कराच, डू स्विच ऑन द टीव्ही. मी म्हणल्यानंतर माझ्यासोबत म्हणायचं. ओके, आता हे जे वाक्य आहेत ना, या वाक्यांना आपण दोन प्रकारे म्हणलेलं आहे. डायरेक्ट वाक्य म्हणायचे आणि त्यानंतर
त्यांना बदलून कसं म्हणायचं त्या प्रकारे. याच्यानंतर आता हे दोन प्रकारे आपण वाक्य म्हणले तर किती बनतात? 200 वाक्य म्हणत असतात. आणि यांना आपण डायरेक्ट यूज करू शकत असता, म्हणून याला मी डेली यूज सेंटेन्सेस म्हणत असतो. इम्परेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतात. ओके, म्हणजे की याला दररोज यूज करू शकता आपण डायरेक्टली, हो की नाही. आणि दुसऱ्यांना कळतात पण सोपे वाक्य असतात, त्याच्यामुळे काय करायचं, डायरेक्ट यूज करायला लागायचं. ओके, घरी तुम्ही आजपासूनच सुरुवात करायची वाक्यांना. कोणी थांबलेलं असेल बाहेर, कमीन म्हणायचं. ओके, आत या असं म्हणायच्या शिवाय कमीन म्हणायचं. कुणाला जा तिकडे जा म्हणायचं असेल तर गो देअर. कोणती वस्तू द्यायची असेल तर टेक इट. ओके, गिव्ह इट, घ्यायची असेल तर, मागायची असेल तर. या प्रकारे तुम्ही ह्यांना वाक्य बोलायला लागा, इथले यूज करायला लागा. स्टार्टिंगला वेगळं वाटणार, ओके, ऑकवर्ड वाटणार आपल्याला, पण नंतर नंतर सराव होऊन जाणार. ठीक आहे. मग आता आपण बघले याला दोन प्रकारे कसं वाचायचं. अजून एक प्रकार आहे जो आहे बघा इम्परेटिव्ह सेंटेन्सेसच्या पुढे आता आपण यूज करायचं नॉट टू. ओके, मग म्हणजे काय, नॉट टू कम इन म्हणजे करायचं नाही, आत यायचं नाही. मग नॉट टू गो देअर, तिकडे जायचं नाही. कळालं. याची मग तुम्ही आहे ना, मी फक्त आता मराठीतून सांगतो, तुम्ही इंग्रजीतून टाईप करून सांगू शकाल मला? सांगू शकाल का? हो तर यस टाईप करा बरं. ओके, कळालं असेल ना स्टार्ट कशी करायची. पहिल्यांदा नॉट टू, त्याच्यानंतर पुढे तो शब्द लावायचा. ओके, नॉट टू, नॉट टू. मग आता पहिला शब्द आहे आवाज वाढवा, इन्क्रीज द व्हॉल्यूम. शब्द कसा म्हणतो? नॉट टू इन्क्रीज द व्हॉल्यूम. आवाज वाढू नका. काय बनतो? नॉट टू इन्क्रीज द व्हॉल्यूम. करा टाईप. नॉट टू इन्क्रीज द व्हॉल्यूम. ओके, आवाज वाढवू नका. कळालं. त्याच्यानंतर जास्त वेग कमी करू नका. काय येणार मग सांगा बरं याचं? जास्त वेग कमी करू नका. नॉट टू, त्याच्या पुढे तो इम्परेटिव्ह सेंटेन्स लावून टाकायचा. इथं काय आहे? रिड्यूस द स्पीड. नॉट टू रिड्यूस द स्पीड. त्याच्यानंतर मग ए प्लस देऊ नका बरं का, तुम्ही डायरेक्ट वाक्य टाईप करा, नॉट टू रिड्यूस द स्पीड. ओके, त्यानंतर सांगा मग पादत्राणे काढू नका. ओके, मग काय येणार? म्हणजे की तुमचे जे शूज असतात, चपला असतात, चपला काढू नका. मग काय म्हणायचं? बुट काढू नका. कसं म्हणायचं? नॉट टू लवकर लवकर उत्तर द्या. आता डू नॉट डू फुटवेअर. ओके, शब्द आहे, पण बघा नॉट टू टेक ऑफ युअर शूज. करेक्ट. टेक ऑफ युअर शूज आहे, YOUR. आर टाईप करा तिथं. ठीक आहे. पादत्राणे काढू नका. नॉट टू टेक ऑफ युअर शूज. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही बघा, हे मी तुम्हाला मनाने लिहा म्हणत नाही. ओके, काय मनाने लिहा म्हणत आहे का? नाही. पुस्तकाचं जे PDF सेंड केलं त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा, तिथले शब्द आहेत. ओके, त्याच्यातले शब्द बघा तुम्ही. 24 पेज नंबर वरचा शब्द बघा बरं, तुम्हाला दिसेल. ओके,
आता तुम्हाला दिसेल बघा स्क्रीनवर, ठीक आहे. दिसत आहे बघा. 23 पेज नंबरवर काय आहे, टेक ऑफ युअर शूज. मग इथं पादत्राणे काढा होतं, टेक ऑफ युअर शूज, पादत्राणे काढू नका, नॉट टू टेक ऑफ युअर शूज. कळालं? या प्रकारे या वाक्यांमध्ये फरक होत असतो. ओके. याच्यानंतर मग सांगा बरं 24 वर काय आहे, मला पाणी द्या, गिव्ह मी वॉटर. मग याचं कसं बनते, मला पाणी देऊ नका, कसं बनणार, नॉट टू गिव्ह मी वॉटर. ओके. मग याच्यानंतर त्याला कळू नका, त्याला कळवू नका. कसं बनणार, कोणता आहे शब्द बघा तिथं, त्याला कळवा, कन्वे हिम. त्याला कळवू नका, काय बनणार, नॉट टू कन्वे हिम. जी स्पेलिंग दिसत असेल ना तुम्हाला स्क्रीनवर, हो की नाही, नाही आता दिसत नसेल, हो की नाही, एक सेकंड थांबा, आता दिसेल ना स्पेलिंग सर्वांना. हम्म हम्म एकदा करेक्ट करतो चांगल्या प्रकारे स्क्रीनला, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा, आता दिसायले, त्याला कळवा, कन्वे हिम. त्याला कळू नका, नॉट टू कन्वे हिम. आता बघा एका एका नंतर आपण आता वाचायला लागू त्याला. बघा त्याच्यानंतर काय आहे, मला दाखवा, शो मी. करेक्ट आहे, मला दाखवा, शो मी. मग याचे 3 प्रकार बनतात बघा. ओके. पहिला आहे मला दाखवा, शो मी. नंतर 26 नंबरवरचं वाचायलो, मला दाखवू नका, नॉट टू शो मी. मला दाखवाच, डू शो मी. कळालं? म्हणजे की 3 प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करायची. एकदा एक शब्द पाठ झाला की त्याला 3 प्रकारे प्रॅक्टिस करून टाकायची. ओके. त्याला म्हणून टाकायचं, शो मी, मला दाखवा, मला दाखवाच, डू शो मी, मला दाखवू नका, नॉट टू शो मी. कळालं? याच्यानंतर मग तिथे ठेवा, कीप देअर. ओके. तिथे ठेवा, कीप देअर. तिथे ठेवू नका, नॉट टू कीप देअर. तिथे ठेवाच, डू कीप देअर. आता म्हणा मग माझ्या मागे या, फॉलो मी. माझ्या मागे याच, डू फॉलो मी. माझ्या मागे येऊ नका, नॉट टू फॉलो मी. पाणी भरा, फिल द वॉटर. पाणी भराच, डू फिल द वॉटर. पाणी भरू नका, नॉट टू फिल द वॉटर. भांडे घासा, क्लीन द वेसल. भांडे घासाच, डू क्लीन द वेसल. भांडे घासू नका, नॉट टू क्लीन द वेसल. कळालं? या प्रकारे वाक्य बनतात. आता मग याच्यानंतर आहे गॅस पेटवा, लाईट द गॅस ऑन. याला बाकीच्या 2 प्रकारे टाईप करून दाखवा बरं मला. मग बाकीच्या 2 प्रकारे टाईप करून दाखवा. गॅस पेटवा, पहिल्यांदा हे टाईप करा, लाईट द गॅस ऑन. स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला.
बघा पुन्हा अजून झूम केलं याला, हा शब्द करा, टाईप करा, लाईट द गॅस ऑन करा टाईप. स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला, बघून टाईप करायचं, स्पेलिंग मध्ये मिस्टेक करायचं नाही, मनानं स्पेलिंग टाईप करायची नाही, स्टार्टिंगला बघून टाईप करायचं, त्याच्यानंतर मनानं करता येते आपल्याला, हो की नाही. लाईट द गॅस ऑन. मग याचा अर्थ काय आहे, गॅस पेटवा, लाईट द गॅस ऑन. आता मग सांगा बरं, गॅस पेटवाच, गॅस पेटवाच कसं येणार, डू लाईट द गॅस ऑन, करेक्ट. आता मग सांगा बरं, गॅस पेटू नकाच कसं येणार, नॉट टू लाईट द गॅस ऑन. ओके, दोन्ही बारला सिद्धांत सरांनी ना सगळ्यात पहिले उत्तर दिलं बघा. आता मग बघा, असे हे आहे ना वाक्य आहेत, याच्यापासून आहे ना आपण असे अनेक वाक्य बनवू शकत असता. याच्यानंतर असतात अजूनही खूप काही वाक्य आहेत, पण याच्यानंतरच सूत्र बघूत आता आपण. आपल्याला किती दोन कळाले. पहिल्यांदा एक वाक्य, हे धर होल्ड इट, हे धरच डू होल्ड इट, हे धरू नको नॉट टू होल्ड इट. आता हे दोन सूत्र कळाले. आणि आपलं इम्परेटिव्ह सेंटेन्स वाक्य. याच्यानंतर येतात तिसरं सूत्र जे आहे, यू आर रिक्वेस्टेड टू, तुम्हाला विनंती केल्या जाते. यू आर रिक्वेस्टेड टू कम इन, तुम्हाला विनंती केल्या जाते की आत या. ओके, या प्रकारे स्टार्टिंग पासून वाक्य कसे बनतात बघा आता. ओके, मी एक एक वाक्य वाचतो, तुम्ही ध्यान द्या, तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर म्हणजे कळेल. पण ज्यांना पीडीएफ मध्ये बघता येत नाही त्यांनी स्क्रीनवर बघा. ओके, आत या, कम इन, तुम्हाला विनंती केल्या जाते की आत या. यू आर रिक्वेस्टेड टू कम इन, तुम्हाला विनंती केल्या जाते की हे घ्या. यू आर रिक्वेस्टेड टू टेक इट, तुम्हाला विनंती केल्या जाते तिकडे जा. यू आर रिक्वेस्टेड टू गो देअर, तुम्हाला विनंती केल्या जाते की बसा. यू आर रिक्वेस्टेड टू बी सिटेड, तुम्हाला विनंती केल्या जाते की तयार व्हा. यू आर रिक्वेस्टेड टू गेट रेडी, तुम्हाला विनंती केल्या जाते की पुस्तक काढा. यू आर रिक्वेस्टेड टू टेक आउट द बुक, तुम्हाला विनंती केल्या जाते की पुस्तक उघडा. यू आर रिक्वेस्टेड टू ओपन द बुक, तुम्हाला विनंती केल्या जाते की मोठ्याने वाचा. यू आर रिक्वेस्टेड टू रीड लाऊडली, तुम्हाला विनंती केल्या जाते की खिडकी बंद करा. यू आर रिक्वेस्टेड टू क्लोज द विंडो, तुम्हाला विनंती केल्या जाते की कडी लावा. यू आर रिक्वेस्टेड टू लॅच द डोर, तुम्हाला विनंती केल्या जाते की चावी द्या. यू आर रिक्वेस्टेड टू गिव्ह द की, तुम्हाला विनंती केल्या जाते की परत या. यू आर रिक्वेस्टेड टू कम बॅक, तुम्हाला विनंती केल्या जाते की त्याला विचारा. यू आर रिक्वेस्टेड टू आस्क हिम, तुम्हाला विनंती केल्या जाते की उठा. यू आर रिक्वेस्टेड टू गेट अप, तुम्हाला विनंती केल्या जाते की त्यांना बोलवा. यू आर रिक्वेस्टेड टू कॉल देम, तुम्हाला विनंती केल्या जाते की शांत बसा. यू आर रिक्वेस्टेड टू कीप क्वाइट, तुम्हाला विनंती केल्या जाते की इथून जा. यू आर रिक्वेस्टेड टू गेट लॉस्ट. ओके, यू आर रिक्वेस्टेड टू गेट लॉस्ट, तुम्हाला विनंती केल्या जाते की खाली उतरा. यू आर रिक्वेस्टेड टू गेट डाऊन, तुम्हाला विनंती केल्या जाते की बाहेर जा. यू आर रिक्वेस्टेड टू गेट आउट, तुम्हाला विनंती केल्या जाते की टीव्ही चालू करा. यू आर रिक्वेस्टेड टू स्विच ऑन द टीव्ही. डिड यू अंडरस्टँड? या प्रकारचे अनेक वाक्य बनत असतात. ओके, आता मग सूत्र कसं आहे ते, यू आर रिक्वेस्टेड प्लस इम्परेटिव्ह सेंटेन्स. कळालं? या प्रकारे ते सूत्र आहे. व्हॉट इज इट? असे जे आता पक्षात आवाज आलेलं झालं ते तसेच आहे ना, संध्याकाळी रात्री आला की लगेच भीती वाटते, हो की नाही? आता टीव्ही चालू करापर्यंत झालते ना आपले, आवाज वाढवापासून सुरुवात करायची, हो की नाही? याचे 3 प्रमाणे वाक्य म्हणूत मग आपण. ओके, माझ्या मागे म्हणा तुम्ही. आवाज वाढवा
इन्क्रीज द वॉल्यूम, जरा स्क्रीन छोटी करू का, हे चांगलं आहे, आता तुम्हाला दिसेल. ओके नाही म्हणा, आवाज वाढवा, इन्क्रीज द वॉल्यूम, आवाज वाढवाच, डू इन्क्रीज द वॉल्यूम, आवाज वाढवू नका, नॉट टू इन्क्रीज द वॉल्यूम, तुम्हाला विनंती केल्या जाते की आवाज वाढवा, यू आर रिक्वेस्टेड टू इन्क्रीज द वॉल्यूम. कळालं? बघा 4 वाक्य म्हणल्या तुम्ही एकाच वाक्याच्या मदतीने. आता म्हणा, जास्त वेग कमी करा, रिड्यूस द स्पीड, जास्त वेग कमी कराच, डू रिड्यूस द स्पीड, जास्त वेग कमी करू नका, नॉट टू रिड्यूस द स्पीड, तुम्हाला विनंती केल्या जाते की जास्त वेग कमी करा, यू आर रिक्वेस्टेड टू रिड्यूस द स्पीड. कळालं? पादत्राणे काढा, टेक ऑफ युअर शूज, पादत्राणे काढू नका, नॉट टू टेक ऑफ युअर शूज, पादत्राणे काढाच, डू टेक ऑफ युअर शूज, तुम्हाला विनंती केल्या जाते की पादत्राणे काढा, यू आर रिक्वेस्टेड टू टेक ऑफ युअर शूज. माझ्या पाठीमागे म्हणा, ठीक आहे? मला पाणी द्या, गिव्ह मी वॉटर, मला पाणी द्याच, डू गिव्ह मी वॉटर, मला पाणी देऊ नका, नॉट टू गिव्ह मी वॉटर, तुम्हाला विनंती केल्या जाते की मला पाणी द्या, यू आर रिक्वेस्टेड टू गिव्ह मी वॉटर. आता पुढला, मला कळवा, नाही त्याला कळवा, कन्वे हिम, त्याला कळवाच, डू कन्वे हिम, त्यांना कळवू नका, नॉट टू कन्वे हिम, तुम्हाला विनंती केल्या जाते की त्यांना कळवा, यू आर रिक्वेस्टेड टू कन्वे हिम. आणि काय करायचं माहित आहे, जर तुम्हाला माहित असेल तर मी मराठीचं म्हणले की इंग्रजीचं म्हणायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होणार. ओके, जसं की मी म्हणलो मला दाखवा, तुम्ही म्हणायचं शो मी लगेच, म्हणजे आणि नंतर मी सांगले की चेक करायचं, अरे हा बरोबर आहे की नाही. मग मी म्हणलो मला दाखवाच, तुम्ही म्हणायचं डू शो मी, मग मी डू शो मी म्हणले की हा बरोबर आहे. जर तुम्ही चुकीचं म्हणलं तर अरे नाही चुकलं, या पुढच्या बारला बरोबर म्हणायचं, असं ठरवायचं. कळालं? चला म्हणा, मला दाखवा, शो मी, मला दाखवाच, डू शो मी, मला दाखवू नका, नॉट टू शो मी, तुम्हाला विनंती केल्या जाते की मला दाखवा, यू आर रिक्वेस्टेड टू शो मी, तिथे ठेवा, कीप देअर. ओके, तिथे ठेवा, कीप देअर, तिथे ठेवाच, डू कीप देअर, तिथे ठेवू नका, नॉट टू कीप देअर, तुम्हाला विनंती केली जाते की तिथे ठेवा, यू आर रिक्वेस्टेड टू कीप देअर. उद्याच्या क्लासला लवकर जॉईन व्हा, ठीक आहे? उद्याच्या क्लासला लवकर जॉईन होत जा. ओके, आता जो फ्लो असतो ते एकदा तुटला की पुन्हा घेता येत नाही, हो की नाही? पण चिंता करू नका, 1, 2, 3 दिवस जॉईन होत राहा दररोज सकाळी. ओके, कोणी जर नवीन ग्रुप मध्ये नसेल त्यांनी नवीन ग्रुप मध्ये ऍडमिशन करून घ्या, कारण जुन्या ग्रुप मध्ये लिंक जाणार नाही. ओके, तुम्हाला कसं माहित असते 1, 2, 3 तारखेला जशी लिंक येते त्याच प्रकारे येणार, उशीर होईल, पण नवीन ग्रुप मध्ये जर तुमचं ऍडमिशन झालं असेल तुम्हाला वेळेवर लिंक येऊन जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होतं, मला दाखवा, शो मी, मला दाखवाच, डू शो मी, मला दाखवू नका, नॉट टू शो मी, तुम्हाला विनंती केली जाते की मला दाखवा, यू आर रिक्वेस्टेड टू शो मी, तिथे ठेवा, कीप देअर, तिथे ठेवाच, डू कीप देअर, तिथे ठेवू नका,
नॉट टू कीप देअर, तुम्हाला विनंती केली जाते की तिथे ठेवा. यू आर रिक्वेस्टेड टू कीप देअर. माझ्या मागे या, फॉलो मी, माझ्या मागे याच, डू फॉलो मी. माझ्या मागे येऊ नका, नॉट टू फॉलो मी. तुम्हाला विनंती केली जाते की माझ्या मागे या, यू आर रिक्वेस्टेड टू फॉलो मी. पाणी भरा, फिल द वॉटर, पाणी भराच, डू फिल द वॉटर. पाणी भरू नका, नॉट टू फिल द वॉटर. तुम्हाला विनंती केली जाते की पाणी भरा, यू आर रिक्वेस्टेड टू फिल द वॉटर. भांडे घासा, क्लीन द वेसल, भांडे घासाच, डू क्लीन द वेसल. भांडे घासू नका, नॉट टू क्लीन द वेसल. तुम्हाला विनंती केली जाते की भांडे घासा, यू आर रिक्वेस्टेड टू क्लीन द वेसल. कळालं? या प्रकारे हे वाक्य बनत असतात. आता पुढलं बघूत आपण सूत्र. अजून एक आहे बघा. डू म्हणजे च लावायचं, नॉट टू म्हणजे नाही, यू आर रिक्वेस्टेड टू तुम्हाला विनंती केली जाते. नंतर आहे इफ पॉसिबल, जर शक्य असेल तर. ठीक आहे, जर शक्य असेल तर. तर मग मी तुम्हाला स्टार्टिंगचे वाक्य सांगतो, त्याच्यानंतर बाकीचे वाक्य तुम्ही करू शकता, हो की नाही. जर शक्य असेल तर गॅस पेटवा. इफ पॉसिबल लाईट द गॅस ऑन. वाक्य काय बनणार? इफ पॉसिबल, बघा मी टाईप करून दाखवतो तुम्हाला. इफ पॉसिबल लाईट द गॅस ऑन. जी कॅपिटल कस का? बघा, इफ पॉसिबल लाईट द गॅस ऑन. करा, टाईप करा तुम्ही, म्हणजे पुढचे वाक्य टाईप करताना तुम्हाला मदत होणार. आज तुम्ही याच्यातले 10 वाक्य टाईप करायचे, पाठ करायचे सुरुवातीचे. 10 वाक्य पाठ केली तुम्हाला 6, 60, 70 वाक्य पाठ होतात, हो की नाही. त्या 70 वाक्याचा यूज करायचा, कारण तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. करू शकत नसाल तर म्हणून टाकायचं उग, कारण तुम्हाला बोलल्याशिवाय इंग्रजी बोलता येणार नाही. मनात ठेवून ठेवून किती दिवस ठेवायची मनात, हा, हो की नाही. म्हणा, इफ पॉसिबल लाईट द गॅस ऑन. जर शक्य असेल तर गॅस पेटवा. गॅस कमी करून ठेवा, पुट द गॅस सिम. जर शक्य असेल तर गॅस कमी करून ठेवा. इफ पॉसिबल पुट द गॅस सिम. करा टाईप. इफ पॉसिबल पुट द गॅस सिम. इफ पॉसिबल पुट द गॅस सिम. करा टाईप. इफ पॉसिबल पुट द गॅस सिम. ओके. इफ पॉसिबल पुट द गॅस सिम. कळलं? पुढे बघा आता शब्द एका एकानुसार बघूत आपण. ओके, बघा. मला जेवण्यासाठी काहीतरी द्या. गिव्ह मी समथिंग टू ईट. जर शक्य असेल तर मला जेवण्यासाठी काहीतरी द्या. इफ पॉसिबल गिव्ह मी समथिंग टू ईट. करा टाईप. इफ पॉसिबल गिव्ह मी समथिंग टू ईट. जर शक्य असेल तर मला जेवण्यासाठी काहीतरी द्या. जर शक्य असेल तर मला जेवण्यासाठी काहीतरी द्या. इफ पॉसिबल गिव्ह मी समथिंग टू ईट.
इफ पॉसिबल गिव्ह मी समथिंग टू इट. स्पेलिंग दिसत आहे स्क्रीनवर, पीडीएफ मध्ये स्पेलिंग आहे, स्पेलिंग बघून टाईप करायचं. ओके, आता बघून टाईप करावं लागेल, नंतर तुम्हाला मनानं करता येणार, हो की नाही. इफ पॉसिबल गिव्ह मी समथिंग टू इट. त्यानंतर मग झोपा, गो टू बेड. मग जर शक्य असेल तर झोपा, याला कसं म्हणायचं टाईप करून सांगा बरं मला. जर शक्य असेल तर झोपा, झोपा, गो टू बेड. जर शक्य असेल तर झोपा, इफ पॉसिबल गो टू बेड. ओके, सिद्धांत सर, शालिनी मॅम बरोबर लवकर लवकर उत्तर देत आहेत. गो टू बेड टाईप करायचं नाही, फक्त इफ पॉसिबल गो टू बेड असं टाईप करा. तेजस्विनी मॅम बरोबर, अरुण सर बरोबर. आता पुढलं टाईप करून दाखवा बरं. गाणे गा, सिंग अ सॉन्ग. मग सांगा बरं, जर शक्य असेल तर गाणे गा, काय बनणार. जर शक्य असेल तर गाणे गा, यस. इफ पॉसिबल सिंग अ सॉन्ग. जर शक्य असेल तर गाणे गा, इफ पॉसिबल सिंग अ सॉन्ग. बरोबर. जर शक्य असेल तर गाणे गा. ठीक आहे. कळालं तुम्हाला. यासारखे वाक्य बनत असतात. ओके, याच्यानंतर अजून आपण 40 पर्यंतचे वाक्य बनवत आता. ठीक आहे, म्हणा बरं. मनातल्या मनात गा, हम युअर सेल्फ. जर शक्य असेल तर मनातल्या मनात गा, इफ पॉसिबल हम युअर सेल्फ. हे परिधान कर, पुट इट ऑन. जर शक्य असेल तर हे परिधान कर, इफ पॉसिबल पुट इट ऑन. शर्टची गुंडी लाव, बटन अप युअर शर्ट. जर शक्य असेल तर शर्टची गुंडी लाव, इफ पॉसिबल बटन अप युअर शर्ट. शर्टची गुंडी उघडा, अनबटन युअर शर्ट. जर शक्य असेल तर शर्टची गुंडी उघडा, अनबटन युअर शर्ट. मला मदत करा, हेल्प मी. जर शक्य असेल तर मला मदत करा, इफ पॉसिबल हेल्प मी. कळालं. या प्रकारचे हे वाक्य बनत असतात. ओके, आता मग तुम्हाला काय काय पाठ झालं. एक तर शब्द, त्याच्यानंतर मग डू यूज करायचं याच्या मदतीनं म्हणून. मला मदत करा, हेल्प मी. मग मला मदत कराच, डू हेल्प मी. ओके, मला मदत करू नका, नॉट टू हेल्प मी. तुम्हाला विनंती केली जाते की मला मदत करा, यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी. जर शक्य असेल तर मला मदत करा, इफ पॉसिबल हेल्प मी. कळालं. आता याच्यानंतर अजून एक सूत्र आहे. ओके, ते बघा.
सोपं आहे की नाही? एका एका सूत्राच्या मदतीने या वाक्याचा अर्थ बदलत आहे, त्याला तुम्ही यूज करू शकता. याच्यानंतरचं सूत्र आहे कॅन यू, करू शकता का. मग तुम्ही मला मदत करू शकता का, कॅन यू हेल्प मी. हे वाक्य ऐकल्याने वाटत आहे का कुठं? आय कॅन प्ले, आय कॅन नॉट प्ले, कॅन आय प्ले, कॅन यू प्ले, कॅन यू हेल्प. कळालं? कॅन यू प्ले, तू खेळू शकतो का. कॅन यू हेल्प, तू मदत करू शकतो का. कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतो का. या प्रकारे वाक्यांचा अर्थ बदलत असतो बरं का. ओके. आता मग ही सर्व वाक्य बघा कसे बनतात. 1 मिनिट थांबा, वेट अ मिनिट. तुम्ही 1 मिनिट थांबू शकता का. कॅन यू वेट अ मिनिट. तुम्ही बाजूला होऊ शकता का. कॅन यू गेट अ साइड. तुम्ही दात घासू शकता का. कॅन यू ब्रश युअर टीथ. तुम्ही स्नान करू शकता का. कॅन यू टेक बाथ. तुम्ही डोक्यावरून स्नान करू शकता का. कॅन यू टेक हेड बाथ. तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता का. कॅन यू कम विथ मी. तुम्ही माझ्या हातात टॉवेल देऊ शकता का. कॅन यू हँड मी अ टॉवेल. तुम्ही बरोबरीने चालू शकता का. कॅन यू कम अलॉंग. तुम्ही आत येऊ शकता का. कॅन यू गेट इन. तुम्ही फळा साफ करू शकता का. कॅन यू क्लीन द बोर्ड. तुम्ही झेंडूबाम लावू शकता का. कॅन यू अप्लाय द झेंडूबाम. तुम्ही पाठ खाजू शकता का. कॅन यू स्क्रॅच माय बॅक. तुम्ही त्याला फेकून टाकू शकता का. कॅन यू थ्रो इट. तुम्ही पुढे जाऊ शकता का. कॅन यू गो अहेड. तुम्ही तुमचे काम तुम्ही करू शकता का. कॅन यू माइंड युअर बिझनेस. तुम्ही त्याला सोडून टाकू शकता का. कॅन यू लिव्ह इट. तुम्ही राहू देऊ शकता का. कॅन यू लेट इट बी. तुम्ही दरवाजा वाजवू शकता का. कॅन यू नॉक द डोर. तुम्ही साखर मिसळू शकता का. कॅन यू ऍड शुगर. तुम्ही पळून जाऊ शकता का. कॅन यू रन ऑफ. कॅन यू बज ऑफ. कळालं तुम्हाला? सोपं आहे की नाही? आता पुढील वाक्य तुम्ही टाईप करून दाखवा बरं का. ओके. पुढील वाक्य तुम्ही टाईप करून दाखवा. तुम्ही निघून जाऊ शकता का. मी सांगतो. कॅन यू टेक ऑफ. तुम्ही निघून जाऊ शकता का. कॅन यू टेक ऑफ. आता हे वाक्य कसं येते बघू किती जण टाईप करतात. नंतर मी माझं वाक्य तुम्हाला सेंड करतो आणि बघा हे वाक्यामध्ये काय फरक आहे. वाटलं तर तुम्हाला इथलं सूत्र पण दाखवतो म्हणजे काही चूक होणार नाही. बघा. कॅन यू टेक ऑफ, करू शकता का. बघा बघा बघा. कळालं. 61. तुम्ही निघून जाऊ शकता का. कॅन यू टेक ऑफ. करेक्ट. शालिनी मॅमने बरोबर लिहिलं बघा. काय ते कॅन यू टेक ऑफ. आखरीला क्वेश्चन मार्क येतो बघा. पण जर असं जे स्पेलिंग्स आहेत ते स्क्रीनवर बघा. टेक ऑफ, ऑफला OF नाही OFF. ओके. 2 प्रकारचे ऑफ असतात, एक OF आणि दुसरा OFF. त्याच्यानंतर मग तुम्ही मला बघू शकता का. काय येणार. कॅन यू लुक ऍट मी. करा टाईप. तुम्ही मला बघू शकता का. कॅन यू लुक ऍट मी. टाईप करा. व्हॉट्सअप मध्ये टाईप करायचं, कॉमेंट सेक्शन मध्ये टाईप करायचं. ओके. तुम्ही मला बघू शकता का. कॅन यू लुक ऍट मी. करेक्ट. क्वेश्चन मार्क देत आहात यावरला. बरोबर. ओके. हे प्रश्न आहेत. ओके. आणि हे इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये येते का. नाही. ही इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये येत नाही. ओके. कोणतं येते ते इंटरॅगेटिव्ह मध्ये येते. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कोणते आहेत तर टेक ऑफ, लुक ऍट मी, कारण वर्ब सुरुवातीला आहे. कॅन यू मध्ये काय आहे. मॉडेल ऑफ सुरुवातीला आहे. कळालं. इथं वाक्याचे आपण वेगवेगळे प्रकार करू शकता. आपण वाक्य बदललं की मग त्याचा प्रकार बदलून जातो, टाईप बदलतो डायरेक्ट. ओके. मग बघा. तुम्ही तिकडे जाऊ शकता का. नाही. तुम्ही तिकडे बघू शकता का. कसं येणार. कॅन यू लुक देअर. करा टाईप. तुम्ही तिकडे बघू शकता का.
कॅन यू लुक देअर? बरोबर. आता याच्यानंतर पुढलं तुम्ही मनानं सांगा. त्या तिकडे पहा, लुक ओव्हर देअर. तुम्ही त्या तिकडे पाहू शकता का? तुम्ही त्या तिकडे पाहू शकता का? कसं येणार इंग्रजीतून सांगा बरं. तुम्ही त्या तिकडे पाहू शकता का? नवीन ग्रुप तयार केलाय. ज्यांचं एप्रिल मध्ये ऍडमिशन आहे त्यांनी मला फोन लावा, तुम्हाला नवीन ग्रुप मध्ये ऍड करतो. ज्यांचं मे मध्ये ऍडमिशन झालेलं आहे त्यांनी मला फोन लावा, तुम्हाला नवीन ग्रुप मध्ये ऍड करतो. ज्यांची बॅच संपलेली आहे त्यांनी फीस भरा पुढची. ओके. एकदा क्लासमध्ये आले की इंग्रजी बोलणं जायचं. कळालं? आता म्हणजे पुढचा शब्द आहे, मी जसे सांगितले तसे करा. ओके. मी जसे सांगितले तसे करा. डू ऍज आय से. या वाक्याला तुम्हाला काय करायचंय, जितके मी प्रकार सांगलो त्या प्रकारे कन्वर्ट करायचे. म्हणजे काय, पहिल्यांदा टाईप करा मी जसे सांगितले तसे करा, डू ऍज आय से. त्याच्यानंतर टाईप करा मी जसे सांगितले तसे कराच. याला काय येणार इंग्रजीतून. त्यानंतर टाईप करा मी जसे सांगितले तसे करू नकाच. याला काय येणार इंग्रजीतून. त्यानंतर टाईप करा तुम्हाला विनंती केल्या जाते की मी जसे सांगितले तसे करा. त्यानंतर टाईप करा जर शक्य असेल तर मी जसे टाईप केले तसे करा. जर शक्य असेल तर मी जसे सांगितले तसे करा. त्याच्यानंतर मी जसे सांगितले, तुम्ही मी जसे सांगितले तसे करू शकता का? ओके. या प्रकारे करा बरं तुम्ही हे पूर्ण प्रकार टाईप. शक्य असेल तर सर्व टाईप करायचा प्रयत्न करा. जितके सांगलो त्या प्रकारे. ओके. एक आहे मी जसे सांगितले तसे करा, डू ऍज आय से. ओके. 65 नंबर वरचा आहे. आणि जितके प्रकार आहेत ना ते येत आहेत बघा. Do imperative sentence, not to imperative sentence, you are requested to imperative sentence, if possible imperative sentence, can you imperative sentence. ओके. करा टाईप. तुम्हाला सूत्र दाखवलं, वाक्य दाखवलेलं आहे. हे वाक्य आणि बाकीचे 5 वाक्य असे एकूण 6 वाक्य टाईप करून दाखवा. सर्वांनी टाईप करा. आणि बाकीचे तुमचे कोणते सहकारी असेल, मित्र असेल, मैत्रिणी असतील, त्यांनी क्लासला जॉईन होत नसतील तर त्यांना सांगा जॉईन व्हा म्हणून. कोणी जर नवीन असेल तर त्यांना सांगा. ओके. कारण आता नवीन ग्रुप आहे ना सुरू, त्यामुळं सर्वांनी टाईप करा. आणि आपापला टाईप करायचं. ठीक आहे. दुसरं कोणाचा मेसेज फॉरवर्ड करायचा नाही. कळालं? आय तुम्ही कॅपिटल का काढला नाही? आय कॅपिटल काढत जा. आय कुठं पण येऊ, सुरुवातीला येऊ, शेवटीला येऊ, मध्ये येऊ, एकटा असला की आय कॅपिटलच येतो. ठीक आहे. डू ऍज आय से. मी जसे सांगले तसे करा. Not to do as I say,
मी जसे सांगितले तसे करू नका. यू आर रिक्वेस्टेड टू डू ऍज आय से. तुम्हाला विनंती केली जाते की मी सांगितले तसे करा. कॅन यू डू ऍज आय से. मी जसे सांगले तसे तुम्ही करू शकता का. इथं डू हा वर्ब म्हणून यूज केला जातो. कळालं. आता पुढल्या वाक्याचं मी करून दाखवतो बघा तुम्हाला. याच्यानंतर वाक्य आहे, स्वतः निश्चय करा. डिसाइड युअर सेल्फ. ओके. स्वतः निश्चय करा. डिसाइड युअर सेल्फ. डिसाइड युअर सेल्फ. मग पहिलं वाक्य बनते बघा, स्वतः निश्चय कराच. डू डिसाइड युअर सेल्फ. त्याच्यानंतर बनते वाक्य, स्वतः निश्चय करू नका. नॉट टू डिसाइड युअर सेल्फ. एक सेकंड ना. त्याच्यानंतर स्वतः निश्चय कराच झालं. स्वतः निश्चय करू नका झालं. आता तुम्हाला विनंती केली जाते की स्वतः निश्चय करा. यू आर रिक्वेस्टेड टू डिसाइड युअर सेल्फ. त्याच्यानंतर जर शक्य असेल तर स्वतः निश्चय करा. इफ पॉसिबल डिसाइड युअर सेल्फ. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः निश्चय करू शकता का. कॅन यू डिसाइड युअर सेल्फ. बघा मी जसं टाईप केलो त्या प्रकारेच तुमच्या सर्वांना टाईप करायचं आहे. काय टाईप करायचे आहे, हे जे स्टार्टिंगचे 10 शब्द आहेत ना त्यांना. कुठे गेले 13 पेज नंबर. यस. हे जे स्टार्टिंगचे 10 शब्द आहेत, आत या, कम इन, हे घ्या, तिकीट, तिकडे जा, गो देअर, बसा, बी सीटेड, तयार व्हा, गेट रेडी, पुस्तक काढा, टेक आउट द बुक, पुस्तक उघडा, ओपन द बुक, मोठ्याने वाचा, रीड लाऊडली, खिडकी बंद करा, क्लोज द विंडो, कडी द्या, चाबी द्या, कडी लावा, लॅच द डोर. कळालं. कडी लावा, लॅच द डोर. या प्रकारचे जे 10 शब्द आहेत, या 10 शब्दांना आहे ना तुम्हाला पाठ करायचं आहे. तुम्हाला विचारलं की लगेच अर्थ सांगता आला पाहिजे. इंग्रजीतून मराठी, मराठीतून इंग्रजी. त्यासोबत तुम्हाला याचे प्रत्येकाचे 5-5 वेगळे वाक्य लिहायचे. जसं आत या, कम इन, आत या, डू कम इन. ओके. आत येऊ नका, नॉट टू कम इन. जर शक्य असेल तर आत या, यू आर इफ पॉसिबल कम इन. तुम्हाला विनंती केली जाते की आत या, यू आर रिक्वेस्टेड टू कम इन. ओके. आणि तुम्ही आत येऊ शकता का, कॅन यू कम इन. या प्रकारे 5-5 एक्स्ट्रा वाक्य आणि हे वाक्य लिहायचे तुम्ही. आणि असे तुम्हाला एकूण 70 वाक्य लिहायचे. आई वडिलांची सही घ्यायची आणि फोटो ग्रुपवर सेंड करायचा. होमवर्क हा तुमचा आहे. ओके. या 10 वाक्यांना पाठ करायचं आणि याचे एक्स्ट्रा 70 वाक्य लिहायचे. ठीक आहे. हे 10 वाक्य आणि याचे 6 प्रकार. कळालं. हा तुमचा होमवर्क आहे. पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला भेटतो. थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.